विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला तू कोड पुरवीसी, विठ्ठला तू कोड पुरवीसी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले ध्यानमणी, विठ्ठला लागले ध्यानमणी, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे सोस घेतला जीवे, विठ्ठला रे सोस घेतला जीवे, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला तू एका झळकरी, विठ्ठला तू एका झळकरी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या जेवढी काळांच्या प्रतिप्रमाणे 319व्या क्रमांकाचा आपला अभंग सुरू आज होत आहे. या जगद्गुरु तुकोबाराई अभंगातून हे अभंग 6 चरणी आहे. किती चरणी? 6 चरणी अभंग आहे बरं. आणि विठ्ठलाचं नाव किती भारी आलं हे बघून घ्या. किती नाव आलं विठ्ठलाचं? विठ्ठलाने तू उदाराचा राव, विठ्ठलाने तू जीव जगाचा या, विठ्ठलाने तू उदाराची राशी, विठ्ठला तुझं भाजी सकळ सिद्धी, विठ्ठलाने तुझे नाम बहु गोड, विठ्ठला तू कोड पुरविसी. बरं, विठ्ठलाने श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले ध्यान म्हणे. मला वाटते 12 भाऱ्या नाव आले. किती भाऱ्या? 12. चरण 6 आहे. 12 भाऱ्या नाव घेतलं तो कोणी. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि रे 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 वापरला तिथं. अरे तो एकरीवरील आहे. आधारार्थी नाही. रेप मांडल्यावर आधारार्थी येत नाही. एकरीवर बोलणार. आधारार्थी शब्द असल्यावर आवाज ते आदरार्थी नाही. मग उपेक्षार्थी का नाही? उपेक्षार्थी नाही आहे. मग कोणत्या पद्धतीचं रे वापरलं त्याचाही विचार थोडक्यात करणं गरजेचं. पण विठ्ठला रे तू उदाराचा राव. जगद्गुरु तुकोबाराय देवाला पांडुरंगाला बोलत असताना म्हणतात त्याला नाव विठ्ठला दिलं. आणि संतांनी दिलेलं नाव आहे विठ्ठला. विठ्ठल हे नाव संतांनी दिले. पांडुरंग हे नावही संतांनी दिले. आणि विठोबा हे नाव संतांनी दिले. वास्तविक हे नाव सहस्रनाम भाषामध्ये इतर इकडं तिकडं पण आहे ग्रंथात, ज्ञानेश्वरीत, भागवतात. भागवत एके ठिकाणी आले विठ्ठल थोडं नाव भागवताचे एकनाथी भागवतामध्ये. पण ज्ञानेश्वरीत विठ्ठला नाव नाही आलेलं आणि सहस्रनामामध्ये ते नाव विठ्ठल नाही आलं. तरी पण हे संतांनी दिलं आणि ते दिलं ते बरोबर. त्याला अर्थ असतोच की दिलेल्या नावाला. पण जगद्गुरु तुकोबारायला म्हणायचं काय की विठ्ठला रे हे विठ्ठला तू उदाराचा राव नाम राजा आहेस. उदारांचा राजा. उदारांचा राव म्हणजे काय? राव म्हणजे राजा. आणि उदारांचा म्हणजे उदार जे लोक आहे जगामध्ये त्यांचा तू राजा आहेस. आणि विठ्ठला तू जीव जगाचा या जगाचा, हे सगळं जग आहे, या जगाचा तू जीव आहेस. तर हे तर बोलणं मला अध्यात्मातून होतं. तू जीव जगाचा आहेस हे बोलणं अध्यात्मातलंच आहे तुकोबारायांचं. मग विठ्ठला हे नाव देवाला जे आलं ते विठ्ठल विस्थल इति विठ्ठल. काही देवाचे नाव निषेध्य वचने आणि काही विधेय वचने. अशा देवाच्या नावाचे काय अर्थ आहे?
लक्षात आलं की नाही? काही विधेयी वचन आहेत, निषिद्ध वचन आहेत. सच्चित आनंद, सच्चिदानंद हे देवाचंच नाव आहे ना. सच्चिदानंद देवाचंच नाव आहे, पण निषेधात्मक आहे, विधेय वचन नाही. म्हणजे असताची व्यावृत्ती म्हणून सत आहे, चिताची व्यावृत्ती म्हणून काय सत चित, जलाची व्यावृत्ती म्हणून चित, आणि दुःखाची व्यावृत्ती आहे म्हणून आनंद. हे निषेध वचन आहे किंवा निषेध नाव आहे. म्हणजे या पदांचा निषेध करून त्या पदाची सिद्धी करणं याला निषिद्ध वचन म्हणतात. तसं विठ्ठल नाव कसं आहे याचा विचार करू. विठ्ठल म्हणजे विस्थल, की ज्याच्याशिवाय स्थळ रिकामं नाही असं त्याचा विस्थल. आणि हे धातू आहे की किंवा शब्दाचं एक रूप आहे आणि त्याचं विकृत तयार झालं विठ्ठल. पण विस्थल म्हणजे ज्याच्या वाचून एकही ठिकाण रिकामं नाही जगामध्ये, असं कोणता देव असेल तो विठ्ठल, तो विठ्ठल. हो, हे विठ्ठलाचं नाव. हे खरं तर नाव आहे आध्यात्मिक किंवा लक्षार्थाचं म्हणलं तरी काही अवघड नाही किंवा अवघड नाही. आणि विठ्ठल हे वाच्यार्थानं नाव असं आहे की विकार विधातुर सत्यो, ठकार रुद्रवाचका, लकार लक्ष्मीकांत, त्रिगुण स्वरूप विठ्ठला. हे सोपारिक नाव आहे देवाचं. इथं मायेची उपाधी लागली देवाला, मायेची उपाधी लागली. हो, की विकार ज्याच्यात वी जे आलं ते विधातुर सत्य म्हणजे ब्रह्मदेव आहे म्हणून वी आलं. ब्रह्मदेव आहे, विठ्ठल कोण आहे? ब्रह्मदेवाचं स्वरूप आहे म्हणून वी आलं. ठकारो रुद्रवाचका, संहार शक्ती रुद्र नाम भगवान शंकर, ते ठ शब्द त्याचा वाचक आहे म्हणून तिथं ठ आलं. आणि लकार लक्ष्मीकांत, ल तिथं आलंय तर लक्ष्मीचा कांत विष्णू आहे, जगाचा पालन पोषण करणारा, सांभाळणारा. असे त्रिगुण स्वरूप म्हणजे रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. आणि गुण म्हणलं की माया कार्य, गुण हे मायेचे कार्य. म्हणजे हे जे नाव आहे हे वाच्यार्थानं बरोबर आहे पण लक्षार्थात हे राहत नाही. आणि हे सोपाधिक नाव आहे, इथं उपाधियुक्त नाव आहे. पण विठ्ठल या शब्दाचं खरं स्वरूप लक्षार्थानं विस्थल होते. आणि विस्थल म्हणजे ज्याच्याशिवाय स्थळ रिकामा नाही असा जो काही देव असेल जगामध्ये तो विठ्ठल, तो विस्थल विठ्ठल. आणि म्हणून तो विठ्ठल जरी स्थळी भरला इथं आठावण आहे उरला. आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, विठ्ठल विठ्ठल म्हणतारले पाप आणि पदरी आले पुण्यमाप, झाला दिनाचा मायबाप विठ्ठलची विठ्ठल. असं वर्णन तुकोबारांनी नाटाच्या अभंगामध्ये केले. विठ्ठल जळी स्थळी भरला, जळातही भरला आणि स्थळातही भरला. मग सर्व व्यापी असल्यामुळं त्याला काय नाव दिलं? विठ्ठल. आणि आहे महाराज पंढरपूरलाच आहे ही अशी भावना म्हणजे अलीकडच्यांची, अलीकडच्यांची परमार्थात अलीकडे पलीकडे किंवा उत्तम मध्यम कनिष्ठ हे तीन अधिकारी आहेत परमार्थात. उत्तम मध्यम कनिष्ठ. ते कनिष्ठ आहेत का त्यांना पंढरपुरात विठ्ठल आहे, इथं तिथं कुठे विठ्ठल नाही. लक्षात आलं? हो, कनिष्ठांना तिथंच विठ्ठल आहे आणि तिथंच डोकं जर पाया वापटिलं तरच बरं वाटते. किंवा देवाचं चिंतन करणे आणि भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार करणे हेच खरं दर्शन आहे. पण अधिकार परत पे शास्त्रांत तशा पद्धतीने नाही. अहो विठ्ठल जळीस्थळीला उलट सावता महाराज कांदा मुळा भाजी आणि अवघी विठाबाई लसूण मिरची कोथिंबीर अवघात अन्न आहे का महाराज? मोठ्या त्या गवतात नाही का? कांद्यात आहे, लसणात आहे, कोथिंबीरीत विठ्ठल म्हणल्यावर ह्या गवतात नाही होईल, काही लिंबुलीत नाही, कांब्यात नाही, कुठं नाही. विठ्ठल कुठं नाही महाराज, त्याच्याशिवाय. म्हणून तर ती गवळण म्हणली ना महाराज. काय कहा पगडारू काय ही खरी अवस्था आहे. ती बाजारला गेली गवळण, मग भुली घर जाणी बाट काय करावं. मी आले होते म्हणली मोठळीच्या बाजारला आणि दूध विकायला.
गोरस घेऊन बरं काय गोरस नाम दूध दूध हो हो मै भुली गरजानी वाट गोरस बेचन आई हाट. म्हणजे दूध विकायला मी बाजाराला आले होते पण मै भुली गरजानी वाट म्हणजे घरला जाणारी वाट मला सुधारणा झाली तिची भूल पडली अशी म्हणते. मै भुली गरजानी वाट काय गोरस बेचन आई हाट काना रे मन मोहनलाल सवयी विसरू देखील गोपाल. सर्वांचा विसर पडला गवळणीला सवयी विसरू. ही भाषा थोडी हिंदीची नाही बरं नाही व्रज भाषा म्हणतात तिला. हिंदी भाषा अंतर्गतच व्रज भाषा. जसं काही गृहीत धरा बऱ्याच भाषेमध्ये पोट भाषा. आपल्या मराठीत सुद्धा सगळ्या महाराष्ट्रात एकच मराठी का नाही मराठीच आहे पण महाराष्ट्रातल्या मराठीत फरक. विदर्भाकडली वेगळी थोडी आपली थोडी वेगळी पुणेरी भाषा वेगळी. इकडं पश्चिम महाराष्ट्रात इकडं सोलापुराकडे गेलं थोडंसं वेगळं वेगळं आणि ते आहे बी ते. आपण मला पाहिजे पाणी तुला प्यायचं का नाही असं म्हणतो पण ते नागपुराकडे तसं म्हणत नाही. मले पाणी पेलं रे पण तुले पाहिजे असेल तर देऊ का मले आपण मला म्हणतो ते मले म्हणतात. थोडा थोडा बदल पडतो म्हणून हिला तसं हिंदी भाषेत सुद्धा थोडा थोडा बदल येतो प्रांतात. तिला व्रज भाषा म्हणतात. गोकुळ वृंदावन मथुरा ही व्रजभूमी आहे आणि गोकुळ वृंदावन मथुरा या प्रांतात चालती भाषा तिचं नाव आहे. ती कोणती भाषा व्रज भाषा. आणि ती व्रज भाषा आहे ना तर त्या भाषेतून गवळण बोलतीये बघाय गोरस बेचने आहे हाट काना रे मन मोहनलाल सवयी विसरू देखील गोपाल. सगळ्याचा विसर पडला आणि मी गोपाळलाच पाहू लागले. बरं कहा पग दारू कहा पग आपल्या हिंदीत तर डालू म्हणायला पाहिजे होतं ना. आपली हिंदी अशी की कहा पग पग नाम पाय डालू नाम टाकू बरोबर आहे की नाही. मी पाऊल कुठं टाकू असा अर्थ आहे त्याचा बरं त्या त्या कर्व्याचा अर्थ आहे. कहा पग आमचे शास्त्री महाराज पद्मनाथ शास्त्रीने याच्यावर कीर्तन काढवले आहे उदाम करायचे. कहा पग डाळू मी पाऊल कुठं टाकू. आता डाळू नाही खरं तर डालू डाला असं तेच पण नाही ती दारू ही भाषा व्रज भाषा. कहा पग दारू म्हणजे कुठं पाऊल टाकू. देखे आनेरा भवताल पाहिलं आनेरा नाम भवताल पाहिलं तिनं कुठं पाऊल टाकू म्हणजे सवयी विसरू देखे गोपाल. इथं गोपाल तिथं गोपाल तिथं गोपाल तिथं गोपाल तिथं गोपाल तिथं गोपाल. हो मग सगळीकडे गोपाल आहे तर पाऊल तरी कुठं टाकू मी. पाऊल पडत तर देवावरच पडेल माझा पाऊल असं होईल ना. मग असं तिच्या मनामध्ये आलंय लक्षात आलं की नाही. म्हणजे सर्व परमात्माच व्यापक आहे तिचा अनुभव आलाय बरं. म्हणून कहा पग डालू कुठं पाऊल टाकू माय मला कळच ना अशी गवळण विचार करू लागली. कहा पग डालू देखे आनेरा देखे तो सब वहीने घेरा. पाहिलं तर सब नाम सगळ्या वस्तू वहीने घेरा म्हणजे हे परमात्मा कृष्णच नटलाय असा तिचा अनुभव सांगाय बरं काय. कोण गवळण. हे गवळण मला वाटते कानोबारा यांची आहे तुकाराम महाराजांच्या बंधूची आहे ना बरोबर की नाही. हो देखे तो सब वहीने घेरा. मग मला वाटते हुई तो थकीत भैरे तुका भैरे तुका म्हणजे तुकाराम महाराजांचा भाई भाई नाम भाई बरं. तुकाराम महाराजांचे बंधुराज हुई तो थकीत नाम चकित झाले. थकीत म्हणजे काय आश्चर्यचकित झाले. इथं आश्चर्य रस कोणता अद्भुत रस आहे. अद्भुत रस आहे सर्व ठिकाणी देव आहे सर्व ठिकाणी. हो कोणता रस आहे इथं अद्भुत रस आहे सर्व ठिकाणी परमात्मा भरलाय असं गवळण दिसायला लागले. म्हणून होईल तो थकीत आणि त्या अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे आश्चर्य. काय आश्चर्य नवल वाटलं खरंच किंवा सगळ्या ठिकाणी देव आहे. होईल तो थकीत भैर येतो का म्हणजे तुकाराम महाराजांचे भाऊ आश्चर्यचकित झाले आणि आश्चर्यचकित झाल्यामुळं सर्व व्यक्ती परमात्म्याचा सर्वव्यापक अनुभव आल्यामुळं भाग आले सब मन का धोका. मनात जे धोका होता का ते पळून गेलं. आता मनात कोणता धोका राहिला नाही. असा खरा विठ्ठल आहे बाबा. असा खरं ही अनुभूती आहे आणि खरं श्रेष्ठ स्वरूप देवाचं. आणि असा अनुभव ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुम्ही उच्च कोटीच्या म्हणजे अवस्थेवर गेले. लक्षात आलं. अशी एक ही श्रेष्ठ अवस्था आहे आणि अशा अवस्थेत असल्यामुळं तो परमात्मा व्यापक असल्यामुळं त्याचं नाव विठ्ठल. त्याचं नाव काय आहे
विठ्ठल नाव आहे. असा विठ्ठल परमात्मा इथं नाही तिथं नाही असं म्हणायचंच नाही महाराज. कुठं या लागी मज पासून होते हो अन्य नवती हे निवृत्ते हो भूता वेगळ्या माते कहीची न मनी हो. हो मी वेगळा कुठंच नाही. किंवा इथं बघा ना तुमच्या तुकाराम महाराजांनी स्तुती बी काय सांगितलंय काय सगळ्या भूतामध्ये व्यापक जे परब्रह्म आहे ना ते तुकाराम महाराज झाले असे म्हणालेत ना. छान रूपानं आहे परमात्मा. चला असा व्यापक असल्यामुळं त्याच्याशिवाय स्थळ रिकाम नसल्यामुळं त्याचं नाव काय आलं विठ्ठल. आणि विठ्ठल हे नाव आहे. आणि त्या विठ्ठलाला म्हणतात उदाराचा राव. उदारांचा म्हणजे औदार्यांचा राजा. जे उदार लोक होऊन गेले का असे उदार त्यांचा तो राजा आहे. तुकाराम महाराजाला विषय. आता पण ते जगात उदार आहेत. लौकिक अलौकिक असे दोन भाग. व्यवहारिक पण पारमार्थिक. लौकिक त्यालाच म्हणायचं व्यवहारिकाला आणि पारमार्थिक त्यालाच म्हणायचं अलौकिक असलेल्याला पारमार्थिक उदार. मग व्यावहारिक उदारामध्ये नावे गाजलेले या लोकांचे आहेत ते कर्ण राजा बळी हे उदार लोक होऊन गेले मागच्या काळामध्ये. त्यांचे नाव आणखीन बी पुराणामध्ये डंका वाजलाय त्यांच्या नावाचा. राजा बळीच्या नावाचा डंका वाजते की नाही पुराणामध्ये. हा सर्वस्व उदार येणे उभारीला कर आणि करोनी कहार तो पाताळी घातला. बर कर्ण उदार आहे. कर्ण कसा आहे उदार कर्ण. त्याचं नावच आहे उदार. कोणता कर्ण उदार कर्ण. कर्ण उदार होता महाराज. घेतच नव्हता मागं पुढे द्यायला कशालाच. काही द्यायला मागं पुढे घेतच नव्हता महाराज. याचक आला का त्याला नाही म्हणायची सोयच नव्हती कोणाच्या तोंडात त्या कर्णाच्या. देतच होता काही मागून. दात पाडून दिला त्याच्याबद्दल अंतिम समाला दात पाडून दिला. काही देत होता कर्ण काही देत होता महाराज. राजा बळी तसाच होता. हो माग सरकत नव्हता दान देण्यामध्ये. हा त्या दान आतिदानी लोक येते आतिदानी. आणि आतिदानावर त्याला बंधन पावलं असं आतीचं वर्णन आलेलं आहे. कोणती गोष्ट आती करीत जाऊ काय नाही पण आती केली बंधन पावला हे खरं हो. पण दरवाजा वाचमीन झाला घेऊ आणखीन कोणाचा हो ना. आती केलं माती होऊ द्या. राज्य गेलं वैभव गेलं गेला असेल काय बिघडलं. पण दरवाजा काठी घेऊन कोण उभा आता हा राखी दारवंटा बळीचा दारची झाला अर्जुनाचा दास सेवकाचा होईचा अंकित. महाराज आणखीन दरवाजा सांभाळते राजा बळीचा भगवान परमात्मा. त्याच्या हातात दंडा घेऊन हो कोणाला सोडायचे हात कोणाला न सोडायचे हे त्याच्या हातात आहे. कोणाच्या त्या दरवाज्यावर आहे त्याच्या मालकाच्या ऑर्डरनं. इतका दरवाजा वॉचमॅन गिर सारखा सांभाळावा लागते. सोपे का काय नोकरी करावं लागली बळीची. म्हणून तर वर्णन केलं. आशा उपदरी एकनाथी भागवत पाहणी करेल. आशा उपदरी अनंतासी नीच वामनच वाले त्यासी असे दिन केले देवासी गती इतरांशी काय. आशा त्याला निर्माण झाली. 3 पाऊल भीक मागितली काय बटू वामन झाला. आशा उपजली अनंतासी. तर नीच वामनच वाले त्याची खुजट व्हावं लागलं वामन व्हावं लागलं काय. आणि असे दिन केले देवासी खुजट होऊन त्याचा दरवाजा सांभाळावा लागायला आणखी त्या परमात्म्याला. पण त्यांनी त्याची आशा यांना पूर्ण केली कोणी बळीनं. हो आणि रावणाला तीच जाऊ दे नाही गेला बळीच्या घरून. रामायणात नाही का वर्णन येते मग ते वर्णन अंगशिष्ट इकडे काही मला काय लक्षात नाही पण एवढं पण बरोबर आहे का कोण सांगायला राम बरोबर काय काय म्हणायला त्याच्यातला तो कोणता आहे नाही का उगे हिंडून बोल लागलं. हेच होता बळीच्या घरी आलकलेला हेच सहस्त्राच्या घरी आलकलेला हेच होता. पण पागाच्या काळातले त्याच्या उकडे उकरू लागला. त्याला वाळी वानराच्या बगल सापडलेला हेच आहे. पण त्याच्यातला तूच आहेस का म्हणून लागला. अंग हानी त्याला अंग दे हानी त्याला लाथा
वालीचं पोरग म्हणलं अंगद, सांगायला कोण? ते म्हणलं रामनाथ, आमच्या म्हणजे वाली नावाचा एक कोणी वानर होता, त्याचाच बाप होता. आणि ती वाली नावाचा वानर समुद्राला आंघोळ करायला गेला, बरोबर आहे. आणि समुद्राला आंघोळ करायला गेल्यावर समुद्रात आंघोळ करता करता रावण राजा लंकेचा एक आला, कोणीतरी बरं. आणि त्यानं येऊन त्या वाली नावाच्या वानराला मागून येऊन पकड. म्हणजे बघा आता कोणी हे देवपूजा करायची, समुद्रात आंघोळ करायची, देवपूजा करायची, ह्याच्यात ते माझा विघ्न त्यानं धरलं. मागून येऊन धरल्यावर वाली किती ताकदबाज होता रावणा, ऐकून घे. त्यानं असं केलं आणि असं पुढे वळलं आणि असं धरून बघलं आणि मग तशीच आंघोळ समुद्राची केली. एका समुद्राची आंघोळ करीत नव्हता ते वाळी, सकाळ 7 समुद्राची आंघोळ करून पुन्हा देवपूजेला घरी येत होता, बरोबर आहे की नाही. किती आंघोळ समुद्राची? 7 समुद्राची. मला वाटतं एका समुद्राची आंघोळ केली की सगळ्या तीर्थाची आंघोळ घरची, पण वाळी इतकी काम करीत असेल दर्शनासर कमाला घे. खरं बोलले. एका दर्शनाला पाप जाते म्हणल्यावर तुमच्या किती काय तुम्ही बघा ना, वर्णन नाही केलं या अभंगामध्ये. हा, सगळे पाप एकबार पाहिलं विठ्ठला तुला, तुझं एकबार झाले या दर्शन. काय काय बघा बरं तुम्ही. अभंग काय रे? नाही केला नाही किंवा एक मला वाटतं पंढरीशी झाले दिनाचा सोयरा वाट पाहे उभा रुपाळू तातडी मागील परिहार झाली दर्शन, बरोबर आहे. मागील परिहार आणि पुढे नाही झाली दर्शन, सगळे पाप गेले त्यावेळेला एक बार पाया पडल्या. तसं वाळीला विचारा वाटते मला, ते वाळी असतात विचारलं असतं सगळं तीर्थी जी त्रिभुवनी ते घरती समुद्र अवघाणी. जगात जेवढे तीर्थ आहेत का तेवढ्या तीर्थाची आंघोळ एका समुद्राची आंघोळ केल्यावर घडते. मग तो 20 दिवस येतात त्याच्यासाठी. कोणत्या वारी करायला जमत नाही, हे पुन्हा आणखीन गडगड आहे, पुन्हा पाप लागते. ठरलेली वार ते वार गाळून करावं लागते. कोण्या काळात कोण्या वारी म्हणतात आंघोळ करी तर नुसतं उलट पाप होते. आणि ठरलेल्या वारी जर केली आंघोळ तर सगळ्या जगात तीर्थ जेवढे येतं तेवढ्या तीर्थाची आंघोळ घडते. मग ते ठरलेल्याप्रमाणे वागावं लागते. आणि खरं एक बार आंघोळ केली समुद्राची सगळ्या तीर्थाची आंघोळ झाली. तरी पण वारी एका सकाळच्या प्रहरी पहाटेच्या प्रहरी 7 समुद्राची आंघोळ करून येत होता, बरोबर आहे ना. हा, आणि ते बघलं तर रावण तसंच होतं दाबलेलं, ती किरू दाबली होती, बरोबर आहे. तितक्या समुद्रात बुटकुळ्या खाल्ल्या येणं त्यावेळेला ह्याच्या तोंडात पाणी गेलं, बच्या खाल्ल्या येणं कोणी. आणि पुन्हा घरला आणलं तर त्याच्या ख्यालमध्ये नाही कोणाच्या वाळीच्या. ते माझ्या बघलं थाय गेले माणूस म्हणून एक राक्षस आहे म्हणून असं काही ख्यालमध्ये. आणि घरी आला अंगत पोरग रांगत आलं त्याच कोणाचं सांगणारा कोण आहे तीच काय. आणि ते पोरग रांगत आल्यावर बापाला माय आली, पोरग काकाला घेता हे पटकून अरे बापरे काय पडलं, हे हातोंडाचं किलो. मग अरे हे तर भावली जर तो दिसायले. मग बांधायला पाळण्याला, मग त्याला उलट केलं, त्याचे हात पाय पाळण्याला बांधले, जणू काय पाळण्याला बांधतात ना बाया ते काय राबू खोकडं माकडं तांदळ्याला लेकराला, म्हणजे रंजविण्यासाठी नाही का ते वरी बघावं त्यांना उभं खेळावं रंगावं पाळण्यात बरं काय पाय हलवावे, बरोबर आहे की नाही. तसे खोकडं माकडं, तसं हे खोकडं माकडं झाले. कुठे बांधलं? पाळण्याला. मग त्या अंगद नावाच्या पोरानं लाथा हाणाव्या त्या रावणाला, त्याच्या लाथाकडे येतो तोड बांधलं, असं केलं म्हणून ते लाथा हाणायच्या अंगदानं. कधी कधी लेकराला लघवी यायची, त्या लघवीची छीड काढली त्या रावणाच्या तोंडात जायची. असा प्रकार झाला. मग त्याच्या बापानं प्रयत्न करून सोडून त्यापैकी तूच काय तर दुसरा कोणी होता? आणि हेच होता. कोण होता? हेच रावण होता. इतके त्याला खसालीची खाली आता दिग्विजय झालाय. बरं इतके अपमान करून घ्यावे लागले कोणला? रावणाला. महाराज असे मोठे मोठे बळवान होऊन गेले.
त्यापैकी बळीराजा उदार आणि त्याच्या कावडी सापडला. या वामनानं त्याला जाऊ दिलं नाही. त्याला माहित होतं पुढे तर मी राम होणार आहे आणि राम झाल्यामुळे बायको सीता हे येणार आहे, तरी त्याचा बदला आधीच काढून घ्या थोडा म्हणून आणि तुम्ही फजिते. मग आता हे राजा बळी उदार आहे, बरोबर आहे. कर्ण खरंच उदार, राजा बळी उदार, खरं कर्ण उदार. अहो कर्णाचं तर असा पाऊस काळ होता, मी पाऊस कुठं सरपण भिजल्याशिवाय एक ब्राह्मण पावसात भिजला, इतकं ठोकलं पावसानं त्याला, इतकं काकडलं मरतो की काय. रस्त्याला थरथर थरथर ते म्हणला तापायला दाळ कुठं, ते म्हणजे बा तुम्हाला दाळ कुठंच मिळणार नाही, कर्णाच्या घरी जा, तिथं दाळ करून येईल, तुम्हाला काही लाख रुपये करून ते वाचवी. कर्णाचं घर कुठे इकडे म्हणजे जा हस्तिनापुरात गेला. ते ब्राह्मण आहेत का कर्ण घरी, आहेत का कर्ण घरी, बायको होती, त्याची नाव, बायकोचं नाव काय वैशाली. तिचा पोरगा होता वृषसेन. ज्यावेळा ते यज्ञ केला का कोणता अश्वमेध यज्ञ, त्यावेळेला होता का सगळं पोरगा मेघवर्ण एक होता का, मेघवर्ण म्हणजे भीमदादा तुम्हाला वाटते पोरग येते मेघवर्ण, ते संघ होता ना दिग्विजय अर्जुनाथ बरोबर ते घोडे सांभाळायला. आणि एक होता ना कर्णाचा पुत्र एक वृषसेन. कर्ण मारल्यावर तुम्हाला गोष्ट आहे ना, कर्ण मारल्यावर सगळं महाभारत युद्ध संपल्यावर राजा धर्मानं अश्वमेध यज्ञ केला, त्याच्यात निघते ते पोरं. नाही पण कर्णाचा विषय यायला कर्ण आला असेल की नाही, लग्न झालं नाही का कर्णाचं? हे लग्नाला हजर असते. अग्रशाली कोणाची पोरगी खर काय, आणि ती सुध जातीतली आहे. हे पोरग खरं तर क्षत्रियाच्या पोटचं आहे, कुंतीच्या, तरी कुंतीच्या पोटचं जरी असलं तर माहिती आहे काय बाबा जगाला माहितच नाही ना. आदिरथ बाबांना सांभाळलं, राधा मातेनं लहानाचं मोठं केलं. ते होते सूत. सूत म्हणजे सारथ्य करणारी एक जात आहे. फक्त घोडे हाकणं, घोडे धुणं, ते घोडे लावणं, रथ लुंपणं, दमने उरले म्हणा की नौकर नाही, पण सारथ्य करणारा. त्या वर्गाचं नाव काय होतं त्या काळात, सूत. आणि मग ते सूत जातीतलं असं जगात प्रगट झालं. त्याच्यामुळं सुताचीच पोरगी करावं लागली. ती क्षत्रियाची पोरगी त्याला कोणी देणं गेलं ना, ती आमच्या जातीतलं नाही, ते क्षत्रिय नाही, आम्ही घेऊ पोरगी. मग त्याला पोरगी सूत जातीतलीच केली. तिचं नाव वृषाली आहे. आणि ती वृषाली पुढे आली. ब्राह्मण बोला म्हणाले, ब्राह्मण बुवा काय म्हणाले, काकडा आहे हो, म्हणजे मला दुसरं काहीच पाहिजे नाही, फक्त आता सध्या तापायला जाळ पाहिजे, शेकाटा घ्या वाटायला दुसरं. तितक्या कर्ण घरात होता. कर्ण आवाज ऐकला घ्यायला बाहेर पडतो. अरे काय झालं वृषाली, काय झालं, काय म्हणे ते ब्राह्मण बुवा येतं तापायचं म्हणाले. आणि मग जाळ करून दे ना. अरे ब्राह्मण काकडायला विचारा, काय मागायला, आपल्याला जाळ करून दे. जाळ करून दे नाव गळे हे. ते म्हणजे सरपंच सगळं चिम झाले गेले. सरपंच काटूक नाही म्हणली घरी, पेटतच नाही. तवरा केलं होती की नाही कोणाच ठाऊक, अजिबात नाही म्हणजे. आता म्हणला ते काटकं कुठं नाहीत का, हा एका वेगळ्या नोकरा बोल इकडे म्हणले, तेव्हा पलंग काढ झोपायचा. बांगणावाली का आला का अतिथी म्हणले देवासारखा, ते काकरायला मरायला आणि पलंगाला काय करायचे, आण पलंग ते आणि घर तुकडे येते फट फट फट. दोन त्या झेलत्या काढ, लगेच झेलत्या पलंगाच्या काढायला लावल्या पणला नौकराला. आणि पलंगाच्या झेलत्या काढल्या, भारीतला पलंग होता मला त्याचा, कात्य उग सांगतो महाराष्ट्रात भारीतला लाकडाचा पलंग आहे. हो देवदार चंदनाच्या वृक्षाचा. आणि ते पलंग तुकडे करून फोडला, लगेच सरपण करणं आणि पेटून देणं आणि त्या बांगणाला शेगोटी करून. असा कोणी आहे का, आहे का भाडबिड त्याला, कशाची किंमत नाही कशाची. मग सांगा हे उदार आहे की नाही लोक, कर्ण उदार आहे म्हणून त्याचा डंका अजून वाजायला मला कर्णाचा. म्हणले होते ना कर्णाचं नाव, कर्ण मेला हरकत नाही मरल, पण कर्णाचं नाव काय इतिहासात अमर राहील, काय दगडावर हेच राहील. त्याचं नाव आणखीन चढायचं कर्णाचं नाव. आणि त्याचं नाव घेतलं तर पाप जाते म्हणजे तुकाराम. तुकाराम महाराजांना वर्णन केलं चांगला म्हणले, आपल्याला काय बोलू नाही. तुकाराम महाराज म्हणले काय, शकुंतला सुत कर्णसंगी व्यास आणि यांच्या नावे नाश. सकाळ उठल्या उठल्या व्यासाचं नाव, कर्णाचं नाव
भरताचं नाव शकुंतला सुतमध्ये भरत, बरं काय. आणि सरंगी नावाचे ऋषी म्हणजे रामप्रभूचा यज्ञ करणारे, रामाच्या बापाचा यज्ञ करता दशरथ राजाचा पुत्र कामेष्ठी, ते सरंगीवर काय. हे शाप दिलेला सरंगी नाही, परीक्षितीला शाप दिलेला सरंगी वेगळा. लक्षात आलं का. परीक्षितीला शाप दिला का सरंगी, ते ऋषी सरंगी होता आणि त्याला शिंग होते, पण गायीपासून झालं ते, म्हणजे गायीचे शिंग होते त्याला. आणि हे बी सरंगी आहे पण हरणीपासून झालता म्हणून हरणाची शिंग होती. कोणाचा विभांडकाचा पोरगा, विभांडकाचा पोरगा आहे सरंगी आहे, पण शिंग कशाचे त्याला हरणाचे, म्हणजे हरण होतं ते, हरणीच्या पोटचं होतं. आणि ते जे सरंगी का परीक्षेला शाप दिलेला आहे पोरगा शमिकाचा, ते गायीपासून झाला होता. इतिहास काळी बघायला आपल्याला टाइम नाही, पुराणातल्या कथा आहेत त्या. पण हे त्या सरंगीचं नाव नाही घ्यायचं, विभांडकाचा पोरगा सरंगी. आणि त्यानं रामप्रभूच्या बापाचा यज्ञ सिद्धीने पुत्र कामेष्ठी, त्याच्यापासून राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे 4 मुलं झाले. असा पवित्र सरंगी, त्याचं नाव घेतलं तर तुमचं पाप जातं. म्हणजे हे सरंगी व्यास, कर्ण आणि भरत. मग त्यापैकी कर्णाचं नाव कर्ण 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 म्हणले तुम्ही तर पापाचा क्षय होतो. इतका अधिकार कर्णाच्या नावात आहे. आणि केवळ कशामुळं, एकदा उदार होता आणि दुसरा एक जबानी होता. कसा. आणि एक जबानीला लई किंमत आहे, त्याच्या इतकी किंमतच कशात नाही. एक जवान आहे का, ते एक जवानीची किंमत कुठंच नाही. देवाच्या दरबारात सुद्धा एक जवानीला किंमत आहे. आणि बेजबान केली का बेनाम दोन, जवानीची बेजबान म्हणते ना माणसं, बेजबान करायचं हो, तुम्हाला त्या किंमत नाही. देवाच्या दरबारही नाही, इह लोकात नाही, परलोकात नाही, कुठंच नाही, कुठंच नाही. म्हणजे लबाड बोलणारा किंमत आणि खऱ्याला किंमत आहे. म्हणून एकदा कोणाला वचन दिलं नाही की साहेब आम्ही का नाही भास्कर, आम्ही खरंच बोलतो महाराज, पडलो का म्हणजे खरे तुम्ही बरोबर आहे. नाही खरे खरे एकेका कोळ पाहणा गेला म्हणजे ते म्हणला ना खरे खरे कोळ म्हणला आहे बघा पाऊस पडला. हे जर मी कोळ पाहणीत नव्हतो तर आज वापसा होत होती का. तरी कर्णाचं नाव जे तुकाराम महाराजांनी घेतलंय का, जीवावर घेतलं होतं. कोणाच्या जीवावर. आणि त्याला कळायले, त्याला कळते, कळायले कळवून दिलं भगवंतानं कृष्णानं स्वतः येऊन, स्वतः देव आले. देवाने सांगितलं कर्णा थोडी करे शिष्टाय करायची वाटते. त्यावेळेला शिष्टाय केली दुर्योधनाकडं, आणि शिष्टाय केल्याच्या नंतर दुर्योधनानं मानलं नाही. हे काळी होता ते कोण, थोडा तरी साम पाहिजे होता त्याच्यावरती मूर्खावरती. साम असता का ते मेला नसता, साम नव्हता, त्याला साम कळतच नव्हता. म्हणले भगवान फक्त यायला किती 5 गाव आहे, 5 गाव, 5 गाव त्या काळातले 5 जिल्हे धरा. किती भारतातून 5 जिल्हे इकड तुकडा तेवढा गेला राज्य करायला दे. आता पाकिस्तान दे ना ह्या लोकांनी सोडून, तसा प्रकार कुठला तरी तुकडा दे. ते मला सोयीच्या टोकाबद्दल एवढी माहिती मिळणार नाही. हा एक तर युद्ध, युद्ध विना युद्धेन केशव, युद्ध केलं पूर्ण भारत तुम्ही घ्या, आम्हाला जिंकलं तुम्ही घ्या, तुम्हाला जिंकलं आम्ही घेऊ, दोन जिंकलं नाही. पण सुईच्या टोकावरली माती सुद्धा विना युद्धाची देणार. आता हे काय बोलणं झालं, निघाले देऊ नको देऊ म्हणजे त्यालाच पकडायला तयार झाले. पण देवाने तो विश्वरूप दाखवले दाखवलं मग हे माझं सरकारी देवाला विश्वरूप खावं लागलं. उद्धव बरोबर होते, विरोधाच्या घरी गण्या खाल्ल्या कोणी देवानं, पण ह्याच्या घरी जेवले नाही. त्यांना पकवानं जेवाय गेले कोणी. दुर्योधन म्हणला तर काय जाता जाता आपल्या मंत्र्याला आई म्हणले त्या वासुदेवाला जेवून जा, स्वयंपाक केला का. वासुदेव कोण आहे, युवाई. दुर्योधनाची लक्ष्मण नावाची पोरगी गेली ती सांभाळ, आणि युवाई या. आणि पांडव कोणतं आत्याचे पोर आहे, आत्माम्याचं नातं ते. म्हणजे आत्माव्याच्या नात्यापेक्षा नातं जवळ कोणाचं आले, जवळ आले की नाही. पण असा मूर्ख आहे म्हणून ते युवाई वाटलाच नाही ना देवाला. हे लबाड युवाई, फालतू युवाई ऐकत नाहीत कशाचा युवाई. देव म्हणले मी जेवणार नाही. ते दुर्योधन मला काम जेवत नाही.
आमच्यात कमी जेवत नाही. स्वयंपाक केला आहे जेवायला तर जेवत नाही. 2च ठिकाणी जेवा माणसाला, तिसऱ्या ठिकाणी जेवू नये. म्हणजे काय, एक आपत्ती जर आली असेल जेवणावर आपत्ती म्हणजे कळलं का 4 दिवस झालं जेवण नाही आणि खाल्ल्याशिवाय माणूस वाचत नाही. गोळी खावी लागते, 4 घास खावी लागतात तेव्हा गोळी खाता येते, नाही तर वाचत नाही. तिथं कोणाचंही असेल, दुष्ट असो सुष्ट असो, कोण्याही जातीचा असो, हलकट असो, कसंही असेल तिथं 4 घास घाण खाणं जीव वाचविण्यासाठी गरजेचं आहे. तिथं पवित्र अपवित्र काही बघायचं नाही. तिथं जेवा असं शास्त्रानं सांगितलं बरं काय. एक झालं. आणि दुसरं, ज्याचं अतीव आपल्यावर प्रेम आहे त्याला मनपूर्वक वाटते त्या बाईला किंवा त्या बुवाला, नवरा बायकोला की यांनी आपल्या घरी खूप त्यांच्याशी तळमळ, असं प्रेम ज्याचं आहे, आग्रहा खातर, आणि त्यांनी आपल्यासाठी मुद्दाहून स्वयंपाक केलाय. पाहुण्यात पाहुणे आले म्हणून नाही, ते अवसरी पाहुणे पातोला मी वयाला जेवाय केलं तर तिथं आपण गेलो, या 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 महाराज जेवून जा म्हणणार की नाही गेलो. पित्रा दिवशी आमच्या जेवाय तुम्ही या. कोणासाठी, कोणा दिवशी? पित्रा. पित्रामुळं आमच्यात कांड आहे रामायणाचं, आणि तुम्ही त्या दिवशी जेवायला म्हणजे केलंय कांडायसाठी, कांड्याच्या लोकांसाठी पोतीच्या, आणि त्याच्यात तुम्हाला एक मान दिला. हे जेवण आपल्यासाठी नाही, हे मुद्दाम आपल्यासाठीच केलंय, ते आपल्यासाठी. असं प्रेम असेल त्याच्यात जेवायला हरकत नाही. म्हणजे 2च ठिकाणी. मग आता माझ्यावर आपत्ती आली का, म्हणजे मी उपाशी का 4 दिवस झालं नाही, म्हणून मी तुझ्या जेवत नाही. आणि तू जरी स्वयंपाक केला असलास तरी माझ्यावर तुझं प्रेम नाही, म्हणून मी तुझ्या जेवण नाही जेवलेले. विदुरा घरी कण्या खाल्ल्या त्या दिवशी. दुर्योधने भोजना हा भू केले सायास, हो परीने घे मी घास तया घरी. हो, दुर्योधने भोजना भाऊ केले सायास. काय म्हणले कृष्ण, पुष्कळ त्यानं सायास केले, जेवायला पक्वान केले, विनंतीही खूप केली, पण मी घास घेतला ना त्याच्या घरी. आणि विदुरा घरच्या काय खाल्ल्या कन्या, म्हणून तर दाशीपुत्र कन्या विदुराच्या भक्ती आणि दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, असं वर्णन आलेले, बरोबर आहे. आणि त्याच वेळेला हे सगळं झाल्यावर उद्धवाच्या हातानं कर्णाला हाक मारून घेतली आणि कर्णाला बसमध्ये रथावं, म्हणजे त्यांच्या डाकड्यातलं हे चांदाळ चौघडी होती काही, कर्ण, दुर्योधन, दुःशासन आणि शकुनी, याला म्हणतात चांडाळ चौकडी. असते असे काय काय माणसं, 4 माणसं सदा संगत राहते ते. आणि काहीतरी कागाया, हे कागाया करणारे हे 4 जण होते. त्याच्यातला एक फोडायचा विचार केला देवानं, त्याला म्हणते तर भेद नीती. कोणती नीती? शिष्टाई 4 नीती आहे, साम दाम दंडन भेद. बघायवर हे सांगणाऱ्याला कळावर काय पोती सांगणाऱ्याला, हा तुझ्या रामायणात येत नाही शिष्टाई 4 भेद? मग सांगा बरं, साम म्हणजे काय, दाम म्हणजे काय, दंड म्हणजे काय, आणि भेद म्हणजे काय, हे कळाव सांगणाऱ्याला. हे पूर्णपणे डोसक्यात, तर श्रोत्याला पटून होय भरत, श्रोत्याला पाठवायचं असं हे आपल्याला कळावं लागेल की नाही आधी. मग तुम्हाला पटलंय का, कळलंय का? श्रोते बी नसतील ना तसे, ते नाही सांगितलं म्हणून म्हणणार नाही. साम दाम दंड भेद संपलं, हे तसं टिकून आलं असे सांगणारे रामायणाचे आहेत, बरोबर आहे. हा, सीतारामाची त्या रावणानं चोरून नेली, बरोबर आहे. आणि त्याच्या पुढे जर काय अवघड आलं की हे चला पुढे, बरोबर आहे की नाही, ते आजकालच अशा प्रकारे कवापासून रामायण चालू आहे, रामच कळा नाही करत काय आवड आहे ते सोपं नाही. महाराज भगवंत ते डोसके बा चतुरातु शिरोमणी भेद नीती म्हणते, भेद नीती वापर. एवढा फळला का युद्ध थांबलं, आणि युद्ध कर्णामुळंच होत. कर्णामुळे म्हणजे कसं, दुर्योधनला वाटत होतं एवढा पट्ट्या मायाकून आहे, कोण कर्ण, आणि मी घेतो का मानवाला, हे खलास करतो. कर्ण अजून आता प्रतिस्पर्धी आहे, अर्जुनाला गार करणार आपल्याकडे एक वीर आहे, त्याच्या जीवावर हे उड्या नेत होतं कोण, दुर्योधन. आणि एवढा इकून गेल्या का
बरोबर आहे की नाही? हा, एकही मंत्री फुटू द्या इकून कुंकून, आरक्षण मिळालं. त्याला काय होते? मेन महत्वाचं असतंय हो, मेन महत्वाचं. आता मेन करणं फोडायचा जेवण असा ट्रॅक्टर असं केली आणि त्याला रथात बसून बाजूला नेल्यावर त्या झाडाखाली बसली दोघंच होते. सारथ्याला सांगितलं दारू करा तिकडंच थांब, सगळ्याला सांगितलं तिकडंच थांबा, तुम्ही मला बोलायचं काम एक बस करणार. तू शोर आहेस, तू वीर आहे, तुझ्या सुरत्वाचं वीरत्वाचं कौतुक व्हावं तेवढं झालं ना, केवळ दुष्टाच्या बाजूला असल्यामुळे. हे तुला मी निक्षून खरंच सांग. बर, तुला एक सांगतो करणार, तू सुतपुत्र नाहीस हे मला एक माहित आहे, नारदाला एक माहित आहे, तिसऱ्याला कोणालाच नाही. आणि त्या भीष्माला सांगितले नारद, फक्त त्याच्या कानावर गेले. कोणाच्या? भीष्माच्या कानावर गेले. आणि मला माहित आहे नारदा, चौथ्याला आणखी माहित नाही. आणि किंवा माईला एक माहित, लग्नाच्या आधी तू झालतास, तिला तर माहित असणारच की कोणला लग्नाच्या आधी झालता असतो, तिच्या पोटचा आहे. पण त्या गंगेत फेकून दिल्यामुळं आदिरथ कॉलेजला सापडला आणि त्याच्या घरी लहानाचा मोठा तू. आणि म्हणून आदिरथ पुत्र सुतपुत्र असं जगात प्रख्याती प्रसिद्धी अशी. राधा मातेनं तुला स्तनपान दिलं आणि म्हणून तू वाचलास, लहानाचा मोठा झाला. त्यांचे उपकार आहे तुझ्यावर. कोणावर? सांभाळलेली मायबाप सुद्धा मायबापच असतात. जन्म देणारे मायबाप जनिताचे उपनिताचे यस्तुमित्या प्रयशीचे अन्नदाता भयत्राता पंचेचे पितर मोठा. आणि कोण्या जातीचे असू दे, लहानाचं मोठं केलं ना, मग आपले मायबापच नव्हते. मानतो मी त्यांनी तुला मोठं केलं म्हणून नाव तुझं झालं की सुतपुत्र म्हणून. पण वास्तविक तू कौंतेयस, राधेय नाहीस. म्हणजे कुंतीच्या पोटात आहे. मग ते त्याला लक्षात आलं, मी तर चांगल्या खानदानीचा, डोळ्याला पाणी आलं कोणाच्या, पण जिंदगी बरबाद झाली. बरोबर आहे? हे मला आतापर्यंत कोणी हलकट कोणी कळला सुतपुत्र लय वर्चस्व करतो असे बोलते तो. लोक बोलते तो, बोलते की नाही? हा, आपण कोणाला दुसऱ्या जाती जमातीवाल्याला उपेक्षा बोलतो त्यावेळेला त्याला वाईट वाटते हो. बरोबर आहे की नाही? हा, कातवा हरकत नाही चुकपणातून तर, पण तशी उपेक्षा बुद्धीने बोलणं बरोबर. पण पहिले काही लोक जरा वाढा होते, बोलत होते म्हणजे दुःख वाटतं. लक्षात आलं की नाही? आता ते निसर्गाचा भगवंतानं जन्म दिल्याच्या कुळात काय करावं असं वाट. पण असं कोरोनाला छातीत झडकी वाढली. पण ज्या वेळेला भगवंतानं खरं सांगितलं त्यावेळेला लक्षात आलं, मी आतापर्यंत आणि नीच कुळाचा म्हणून प्रसिद्धी आलो, माझ्या बरबादी झाली जीवनात. मी खरा तर क्षत्रिय पुत्र होतो तेव्हा. देव म्हणले तुला डोळ्याला पाणी आलं करणार. हो म्हणले, एवढ्या उच्च खानदानी जन्माला येऊन मला कोणाच्या घरी लहानाचं मोठं व्हावं लागलं. काय माझं हे दुर्दैव आहे. ते म्हणले आजपर्यंत झालं दुर्दैव, आता सुदैव व्हावा नाही. पण आपला टाइम झाला. उद्या बघू नाही आता.